विमान अपघातापूर्वी आदल्या दिवशी अजित पवारांना कोण कोण नेते भेटले होते त्याचा तपशील आता पुढे आलेला आहे। प्रफुल्ल पटेल हे एकच नाव नाहीये तर आणखी दोन नावं या तपशिलात पुढे आली आहेत आणि ती म्हणजे नरेश अरोरा आणि सुनील तटकरे। नरेश अरोरा हे अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसंपर्क सांभाळणाऱ्या कंपनी डिझाइन बॉक्सचे मालक आहेत। नरेश अरोरांचं कंत्राट रद्द करावं असं अजित पवारांची इच्छा होती, मात्र तटकरे नरेश अरोरांचं कंत्राट कायम राहावं यासाठी आग्रही होते असा दावा रोहित पवारांनी केलाय। त्याबाबतच्या भेटीगाठींचा तपशील सुद्धा रोहित पवारांनी समोर आणलेला आहे। नेमकं नरेश अरोरा, अजित पवार आणि सुनील तटकरे हे काय कनेक्शन आहे आपण पाहूया। नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापलं। नरेश अरोरा यांच्या कंत्राटासाठी सुनील तटकरे आग्रही। सत्तावीस तारखेच्या भेटीत अजित पवार आणि तटकरेंचं काय ठरलं? हे तीन प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपांचं जे वादळ उठलंय त्यात रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय आणखी दोन नावं घेतली आहेत। एक म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरं म्हणजे नरेश अरोरा। नरेश अरोरा हे दादांचे राजकीय सल्लागार, मात्र नरेश अरोरा यांना सर्वे पुरतं ठेवावं असं दादांचं म्हणणं होतं। त्यासाठी काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अरोरांच्या लोकांना झापलंही होतं असा दावा रोहित पवारांनी केला आणि अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवावं यासाठी तटकरे 27 जानेवारीला दादांना भेटले होते असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे। ते कारण मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती। 27 जानेवारीला तटकरे दादांना भेटले हे स्वतः तटकरेही सांगतात। नाही, त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती, मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। नरेश अरोरा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं कनेक्शन काय? तर नरेश अरोरा हे दादांचे राजकीय सल्लागार। सुनेत्रा पवारांनी 4 दिवसांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यामागे नरेश अरोरा असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती। नरेश अरोरा आणि अजित पवार यांचा संबंध कसा आला? तर नरेश अरोरा हे दिल्ली सर्कलमधले। दिल्लीत उठबस असलेल्या प्रफुल्ल पटेलांची आणि नरेश अरोरांची ओळख होती। नंतर प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवारांशी अरोरा यांची ओळख करून दिली। पार्थ पवारांच्या माध्यमातून नरेश अरोरा अजित पवारांच्या संपर्कात आले आणि गेल्या काही वर्षांत अजित पवार कुटुंबाचे निकटवर्तीय झाले असं सांगितलं जातं। अजित पवारांचं गुलाबी जॅकेट आणि ब्रँड दादा ही नरेश अरोरांची आयडिया होती। अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा यांचं जवळपास 200 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे नरेश अरोरा यांना ओळखत नाही असं काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीतले दिल्ली सर्कलमधले वजन असलेले नेते, तर नरेश अरोरा हे थोड्या दिवसांतच दादांचे निकटवर्तीय झाले होते। पटेल आणि तटकरे या दोघांचाही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध होता। आता दादांच्या अपघातानंतर या दोन नेत्यांची नावं रोहित पवारांनी विविध आरोप करून चर्चेत आणली आहेत। याला पटेल, तटकरे आणि अरोरा काय उत्तर देतात याकडे लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।